जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। अस्सल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट। व्हेज नॉन व्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण। व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी लज्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या। ठिकाण कर्जत राशीन रोड, जिओ पेट्रोल पंपासमोर, कर्जत। प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ। मोबाईल 9405 005514 आणि 7057 2626 29। 150 कोटी रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत मधील पहा। अशा पद्धतीनं या रस्त्यामधून स्वतःचा जीव धोक्यात घालून वाहन चालकांना प्रवास करावा लागत आहे। कर्जत शहरामधील हा रस्ता आहे। 150 कोटी रुपये खर्च करून तयार केलेला हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत आणि या रस्त्याचे ठेकेदार या दोघांच्या प्रयत्नातून हा अतिशय असा सुंदर आणि देशामध्ये कुठेही आढळणार नाही असा रस्ता या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। कर्जत शहरातील हे दृश्य आहेत। आता बघा, ही पोलीस विभागाची गाडी आहे। जर चोरट्यांच्या पाठीमागं या पोलीस गाडीला जर धावायचं असेल तर अशा खड्ड्यामधून ही गाडी कशी धावणार आणि चोर कुठे पळून जाणार, अशी परिस्थिती या रस्त्याची करून ठेवली आहे। आपण जर पाहिलं तर या मावशी या खड्ड्यामध्ये एवढं पाणी साचलं आहे की त्या ठिकाणी चक्क आता भांडे धुत आहे। म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने 150 कोटी रुपयामध्ये नागरिकांना किती व्यवस्था करून दिल्या आहेत पहा। आता ही गाडी, या गाडीमध्ये जे असणारे प्रवासी असतील, वृद्ध असतील, त्यांची अवस्था काय होत असेल। अशा येणाऱ्या प्रत्येक वाहन या पाण्याखालील खड्ड्यामध्ये आपटूनच पुढे जात आहे। नागरिकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे। पुढच्याच ठेस मागचा शाना या खड्ड्यामध्ये पुढची गाडी आपटताच त्यांनी ब्रेक दाबला, त्यामुळे आता मागच्या गाडीने पुढच्याच ठेस मागचा शाना त्यांनी डाव्या बाजूने आपली स्वतःची गाडी काढून घेतली आहे। परंतु सुरुवातीला जी गाडी त्या खड्ड्यामध्ये जाऊन आपटली त्याचं काय, आता ही आलेली गाडी पहा। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्या गाड्या त्यांना स्वतः या गाड्यांमध्ये बसून या खड्ड्यामधून खऱ्या अर्थानं आता फिरवण्याची गरज आहे। आणि किती फिरवायला पाहिजे तर दिवसभर या खड्ड्यांमधून या दोन्ही विभागाच्या गाड्या, म्हणजे ह्या रस्त्याचं काम करणारा ठेकेदार त्याच्या गाडीमध्ये स्वतःच्या घेऊन यायचा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, सगळे ज्युनियर इंजिनियर आणि या ठिकाणचे असणे अधिकारी त्यांच्या स्वतःच्या घरगुती गाड्या आणायच्या आणि या खड्ड्यामधून दिवसभर त्यांना नागरिकांनी जाण्यासाठी आग्रह धरायचा। म्हणजे मग ह्या रस्त्याच्या 150 कोटी रुपयांचा काय या लोकांनी काय केलेलं आहे या ठिकाणी समजेल। पहा, हा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत मधील देशामध्ये कुठेही आढळणार नाही अशा पद्धतीचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं आदर्श काम। या सार्वजनिक बांधकाम विभागाचे किस्से तर असे आपलातून आहेत की 150 कोटी रुपयांच्या या रस्त्यावर जे खड्डे पडलेत ते खड्डे बुजवण्यासाठी यांनी आता सिमेंट किंवा डांबरीचा वापर न करता या ठिकाणी चक्क आता मुरुम भरण्यास सुरुवात केली आहे। अशा पद्धतीचे अधिकारी, अशा पद्धतीचा कॉन्ट्रॅक्टर या देशात कोणालाही लाभणार आहे। पहा, हा कर्जत शहरातील गौंडी गल्ली परिसरातील कॉर्नर आहे। या ठिकाणी या रस्त्यावर साचलेले पाणी, त्या ठिकाणी असणारा खड्डा, यामधून जाणारे वाहन चालक, किती जीव घेणा प्रवास या ठिकाणी या नागरिकांना करावा। हा दुचाकी चालक खड्ड्यामध्ये गेला होता पण सुदैवानं वाचला। म्हणजे जर आपल्याला वाहन चांगलं चालवण्यासाठी जर कुठे अडचणीत असेल तर कर्जतमध्ये येऊन जर तुम्ही शहरातून जर वाहन चालवलं तर तुम्ही कुठल्याही खड्ड्यातून आणि कुठल्याही रस्त्याने वाहन चालू शकाल। अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी झाल्यात आपल्याला दिसून येते। कर्जत शहरातील हा रस्ता आहे। या संदर्भात, या रस्त्याच्या संदर्भात प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विमल अनारसे आणि काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याशी संवाद साधला आहे। पाहूयात ते काय म्हणाले आहे। त्यांनी या रस्त्याचं कसं कौतुक केलेलं आहे पाहूया। पहा, कशा पद्धतीने वाहन चालक या ठिकाणी गाडी चालवते। खड्ड्यामधून मोठं कसरत करून त्यांना या ठिकाणी हे वाहन चालवावं लागेल आणि वाहनांचं होणारं नुकसान कोण भरून देणार असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतो। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या या धोरणाच्या विरोधात प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमल अनारसे यांनी देखील जोरदार टीका केली आहे। या ठिकाणी पाहणी करण्यात आली आहे। त्यावेळी त्यांनी रस्त्याची दुरावस्था
पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर जोरदार टीका. नव्हे तर आंदोलनाचा इशारा देखील यावेळी त्यांनी या ठिकाणी दिला असून अधिकाऱ्यांच्या दारामध्ये जाऊन आता आंदोलन करू असा इशारा विमल अनारसे यांनी दिला आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षाची पदाधिकारी असणारे अमोल क्षीरसागर यांनी देखील या रस्त्यावरून सार्वजनिक बांधकाम विभागावर जोरदार टीका केली आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या वतीनं आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे. त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आणि ठेकेदारांच्या निकृष्ट कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी दोषी धरले आहे. नमस्ते. जावा की घेऊ चालला आता. चला या बा. असं आयशो खड्डा खड्डा
खड्ड्यातून जावा मग. पडताना सावकाश. हा हा. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404 120069.